कर्जत तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारू विक्रीसह विविध प्रकारच्या पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। विशेष म्हणजे या स्थानिकांच्या माहितीनुसार काही गावांमध्ये लपून छपून नव्हे तर थेट रस्त्याच्या कडेला अवैध मद्याचे खुलेआम दुकान उघडल्याप्रमाणे व्यवहार सुरू आहेत। दिवसा महिलांमध्ये आणि रात्री तरुणांमध्ये या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते। त्यामुळे गावातील शांतता आणि संस्कृतीवर विपरीत परिणाम होत असून गुन्हेगारी घटनांचाही चांगलाच हाताशी लागला आहे। या सगळ्याच माहिती प्रशासनाला आहे, परंतु कारवाई करायचीच नसेल तर सामान्यांनी जायचं कोणाकडे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। कर्जत तालुक्यातील काही तरुण या नशेच्या आहारी जात असून त्यांचा रोजगार, शिक्षण आणि कुटुंबातील वातावरण यांवरही गंभीर परिणाम होत असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत। अवैध विक्रेत्यांना राजकीय अथवा प्रशासनातील काहींना पाठिंबा आहे का असाही संशय उपस्थित होत आहे। सामान्य नागरिकांची एकच मागणी आहे की प्रशासनाने याकडे तातडीनं गंभीर दखल घ्यावी आणि विशेष मोहीम राबवून कारवाई करावी। कर्जत तालुक्यातील जनतेचे आवाज ऐकून प्रशासनाने पुढील काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे।